बहुतांशी घरात भोपळ्याची भाजी म्हटलं की नाक मुरडली जातं. पण ही भाजी आता या पद्धतीने बनवून पहा. घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्व लोक ही भाजी आवडीने खातील. चला तर भोपळ्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात. सर्वात आधी मी इथे एक भोपळा चिरून घेतलेला आहे. 2-4 चम्मच मूग घेतलेले आहेत. थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि लसूण आणि खोबरे यांची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. चला तर भाजी करायला सुरुवात करूया. पॅन गरम झालेला आहे. यामध्ये तेल घालून घेऊया. 1 चमचा इतके तेल घालून घेत आहे. तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी थोडीशी तडतडली की त्यामध्ये लसूण आणि खोबरे याची पेस्ट घालायची आहे. ही पेस्ट थोडीशी लालसर झाली की यामध्ये मसाला घालायचा आहे. मी 1 चमचा इतका घरी बनवलेला मसाला वापरत आहे. तुम्ही घरी बनवलेला मसाला किंवा कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला वापरू शकता. यामध्ये मी अर्धा चमचा इतकी लाल तिखटही घालत आहे. थोडीशी हळदी पावडर हे घालून घेतलेली आहे. सर्व मिश्रण छान प्रकारे मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, नाहीतर मसाला जळू शकतो. मसाला छान असा परतला की यामध्ये चिरलेला भोपळा घालून घ्यायचा आहे. हे मिक्सर छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात, म्हणजे मसाला आणि भोपळा एकमेकात छान मिक्स होईल. लगेचच यामध्ये मूग घालून घेऊयात. मूग अगोदर भिजवण्याची किंवा शिजवण्याची गरज नाहीये, ते भाजीमध्ये उकळून जातात. हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. हे मिश्रण 1 मिनिट शिजू द्यायचे आणि त्यामध्ये लगेच पाणी घालून घ्यायचे आहे. मी 1 तांब्या इतके पाणी घातलेले आहे. तुम्हाला जर जास्त भाजी हवी असेल तर तुम्ही जास्तही पाणी घालू शकता. यामध्ये मी 1 चमचा इतके मीठ घातलेले आहे. चवीनुसार तुम्ही मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. हे छान अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे आणि भाजी उकळू द्यायची आहे. भाजीला उकळी आली की यामध्ये शेंगदाणा कूट घालायचा आहे. तुम्ही पाहू शकता की भाजीला छान अशा प्रकारे उकळी आलेली आहे. यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालत आहे. साधारणतः मी 4 ते 5 चमचा इतका शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट भाजी हवी असेल तर तुम्ही थोडा जास्तही घालू शकता. हा कूटही छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. 10 मिनिटे ही भाजी मंद आचेवर शिजून द्यायची आहे, म्हणजे यातील भोपळा आणि मूग छान प्रकारे शिजेल. दहा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी छान अशा प्रकारे शिजलेली आहे. याला छान अशा प्रकारे रंगही आलेला आहे आणि सुगंधही खूप छान सुटलेला आहे. तुम्हीही ही भाजी नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल. अशा प्रकारे आपली भोपळ्याची भाजी बनून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.